हॅलो एव्हरीवन, वेलकम टू सॅम्स लर्निंग पॉईंट. आज आपण क्लास 8 1.2 अँड्रॉकल्स अँड द लॉयन वॉर्मिंग अप आपण बघणार आहोत. अँड्रॉकल्सचा उच्चार बरेचजण अँड्रॉकल्स किंवा खूप वेगळ्या पद्धतीने उच्चार करतात, पण योग्य उच्चार अँड्रॉकल्स असं असेल. अँड्रॉकल्स अँड द लॉयन याच्यावरील वॉर्मिंग अप आज आपण समजून घेणार आहोत. ह्यावरील चिटचॅट समजून घेऊया. प्रश्न पहिला असा आहे, हॅव यू हेल्प्ड एनीवन? वाय? तुम्ही कुणाची मदत केली का, आणि केली तर का केलेली आहे? याचं उत्तर प्रत्येकाचं वेगळं असू शकतं, पण आपण इथे एक योग्य उत्तर बघू. आन्सर: यस, आय हेल्प मेनी पीपल ॲज मच ॲज आय कॅन, बिकॉज इफ वी हेल्प others in their problems, then someone help us in our problems. Helping each other is a good human being, so I help everyone. Next questions. How did you help him, her? तुम्ही कशी मदत करताय तिला किंवा त्याला? Answer: I have a helping nature. I help everyone. Like, if a boy doesn't have anything to eat, I give him food. Also, if a girl is facing any problem in studies, I help her. Next questions. Has anyone ever helped you in your need? कुणी तुम्हाला अडचणीत मदत केलेली आहे का गरज असताना? याचा आन्सर असेल yes, my friend has helped me many times when I needed it, because it is said that we should support each other, we should just hold each other. Question number 4. How did you feel at that time? त्यावेळी तुम्हाला कसं वाटतं? Answer: if someone helps me, I feel very happy and satisfied, and I thank that person. Question number 5. How did you show your gratitude, म्हणजे कृतज्ञता, to him आणि her? तुम्ही त्याच्या प्रती किंवा तिच्या प्रती तुमची कृतज्ञता कशी दाखवली किंवा कशी व्यक्त केली? Answer: first of all, my sincere thanks to him and her, and I certainly help them whenever I get the chance. Next activities. Discuss with your benchmate and write down the name of any 5 stories of bravery that you have read, heard. Also name the brave hero or heroine of each story. तर ह्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आपल्याला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो? तुमच्या बेंचमेटशी चर्चा करायचं आहे. बेंचमेट म्हणजे काय हो? तर बेंचमेट म्हणजे बाकावर बसणारे तुमचे मित्र आणि मैत्रिणी. त्यांच्याबरोबर तुम्हाला चर्चा करायचं आहे. तुम्ही वाचलेल्या किंवा ऐकलेल्या शौर्याच्या ज्या कथा आहेत त्याच्याविषयी चर्चा करायची आहे, आणि 5 कथेचे नाव लिहायचे आहे तिथे. तसेच प्रत्येक कथेतील शूर, नायक, हिरो म्हणजे इथं नायक घेतलेला आहे, आणि हिरोईन्स म्हणजे नायिकेचे नाव लिहायचं आहे. याचा आन्सर आपण इथे बघूया. नेम ऑफ द स्टोरी: डेव्हिड अँड गोलियत. नेम ऑफ द हिरो or heroine: David. B. Name of the story: Ramayan. Name of the hero: Sri Ram. Name of the story: झांसी की रानी. Name of the heroine: रानी लक्ष्मीबाई. D. Name of the story: Vikram and Vetal. And name of the hero: King Vikram. E. अलीबाबा चालीस चोर. नेम ऑफ द हिरो: अलीबाबा. नेक्स्ट ॲक्टिव्हिटीज बघूया. कम्प्लीट द फॅक्ट्स अबाउट लायन्स चूजिंग फ्रॉम द अल्टरनेटिव्ह. खालील दिलेल्या पर्यायानुसार सिंहाच्या संदर्भात जे फॅक्ट्स आहेत त्याचा योग्य पर्याय आपल्याला इथे लिहायचा आहे. सेकंड ॲक्टिव्हिटीज मधला पहिला सेंटेन्स असा आहे, लॉयन्स आर कॉल्ड ... ऑफ द जंगल.
एम्पेरियर, लॉर्ड, किंग. तर त्याचा योग्य पर्याय असा असेल किंग. सेकंड सेंटेन्स, लॉयन्स बिलॉंग टू द डॉट डॉट फॅमिली ऑफ ॲनिमल. 3 पर्याय आहेत, डॉग, कॅट आणि हॉर्स. योग्य पर्याय असेल कॅट. क्वेश्चन नंबर 3, लॉयन्स आर डॉट डॉट ॲनिमल, कार्निओरियस, हार्बिओरियस, ओमनिओरियस. म्हणजे लॉयन हा प्राणी मांसाहारी आहे, शाकाहारी आहे का उभयचरी आहे, म्हणजे शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही खाणारा. तर लॉयन्स आर कार्निओरियस ॲनिमल. याचं योग्य उत्तर असेल कार्निओरियस. 4, डॉट डॉट लॉयन्स have a mane around their neck but lionesses do not have it. पर्याय 3 आहे, कब, मेल, फिमेल. याचा आन्सर असेल मेल. आता ह्यामधील शेवटचा 5th नंबर, अ ग्रुप्स ऑफ लॉयन इज कॉल्ड अ डॉट डॉट. 3 पर्याय आहेत, फ्लॉक, हर्ड, प्राइड. तर याचं योग्य उत्तर असं असेल अ ग्रुप ऑफ लॉयन्स इज कॉल्ड अ प्राइड. लास्ट नंबर 6, लॉयन्स अटॅक ओनली व्हेन दे आर डॉट डॉट. 3 पर्याय दिलेले आहेत, ट्रिक्ड, अवेक, हंग्री. म्हणजे तो फसलेला असेल, जागा असेल किंवा भुकेलेला असेल. तर याचं उत्तर, योग्य उत्तर हे बघा, लॉयन्स अटॅक ओनली व्हेन दे आर हंग्री. सो फ्रेंड्स, until we meet in the next video, like and share the channel Sam's Learning Point. Subscribe if you are new. तर मित्रांनो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत सॅम्स लर्निंग पॉईंट ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे दररोजच्या दररोज तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. थँक्यू, धन्यवाद.